जय महाराष्ट्र. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होत आहे. कृषी मंत्री रोज उठून काहीतरी शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करत असतात. शेतकरी आपल्या मुलांना काहीतरी संशोधन करता यावं, शेतीविषयक त्याला ज्ञान मिळावं म्हणून आपल्या मुलाला हे कृषी विद्यापीठामध्ये पाठवत असतात. आणि कृषी विद्यापीठामध्ये मात्र वेगळाच भोंगळा कारभार चाललेला असतो. मी इतर कॉलेजचं सांगत नाही, मी परभणी जिल्ह्याच्या कृषी विद्यापीठाचं आपल्यासमोर काहीतरी मांडू इच्छिते आहे. बघा, अब्दुल सत्तार भुरटे चोर होते, पण धनंजय मुंडे मात्र दरोडेखोरच म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीचा जो व्यवहार या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, थोडंसं मी आपल्या समोर सांगू इच्छिते. विद्यापीठामध्ये ना जो खर्च दाखवलेला आहे, रोजंदारी कर्मचारी मजुरी व सुरक्षेवरती 34 कोटींचा खर्च दाखवलेला आहे. इतर खर्चावरती 11 कोटी 34 लाख रुपये दाखवलेले आहेत. आकस्मिक खर्च 13 कोटी 49 लाख रुपये दाखवलेला आहे. हे सर्व संशोधनाच्या कितीतरी पटीनं अधिक दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला एक सांगते, 2022-2023 मध्ये 29 कोटी 97 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं विद्यापीठाला, तर 31 कोटी 13 लाख रुपयांचा खर्च दाखवला. 2023-2024 मध्ये विद्यापीठ प्रशासनाला 31 कोटी 85 लाख रुपयाचं उत्पन्न मिळाले, तर 37 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च केला. म्हणजे या 3 वर्षामध्ये 99 कोटी 29 लाख रुपयाचं महसूल उत्पन्न झालं, तर 107 कोटींचा खर्च दाखवला आहे की नाही. आमदनी 98 खर्चा रुपया. आता तुम्ही म्हणत असाल हे सगळं मी कसं बोलतेय म्हणून. माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत. ज्याला कोणाला याला चॅलेंज करायचं आहे त्यांनी मला नक्की चॅलेंज करू शकता. मला अजून एक गोष्ट या व्हिडिओच्या मार्फत आपल्या समोर आणून द्यायची आहे, ती म्हणजे 28% म्हणजे लोकांनी मलिदा खाल्लेला आहे. जे फायरबॉल असतात ते फायरबॉल कृषी विद्यापीठामध्ये बसवलेले आहेत. जे जर तुम्ही चीनी बॉल्स घेतला ते 400-450 रुपयाला मिळतात, आणि जे नॉर्मल बॉल्स जर तुम्ही घेतलेला आहात मार्केटमधून तर तो 700 रुपयाला बॉल मिळतो. परंतु ज्या खर्चामध्ये हेच फायरबॉल्स 7,203 रुपयाला एक बॉल असा पद्धतीने दाखवलेला आहे. जो हा घोटाळा आहे, या घोटाळ्याबद्दल प्रशासन किंवा विद्यापीठ काही बोलणार आहे का, हा माझा व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे. अजून कृषी विद्यापीठाचे म्हणा किंवा कृषी विभागाचे म्हणा, अजून खूप घोटाळे बाहेर काढणार आहे. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.